नमस्कार मित्रांनो, मी आशिष पोटभरे मनापासून स्वागत करतो आपलं माळेगाव यात्रेच्या व्हिडिओमध्ये. आज पहिल्या दिवसाचा व्हिडिओ. आज आपण जेवढे घोडे आलेले आहेत त्यांचे व्हिडिओ घेत जाणार आहोत. बघू शकता इथे एक पोनी दिसत आहे. कुठले आहेत भैया? पळून आलाव का? की काय शोकाने ठेवले का विकायला आणलंय? की घेतात का? हा घेतात ना. कोण घेतात? ज्यांना आवड आहे ना हा, घेऊन जाते त्यांनी. दात लावले का त्याने? नाही, लहान पिल्लो आहे ते. किती महिन्याचा आहे? 8 महिन्याचा असून ते. केस बी गेले नाहीत अजून. चौकडी आहे. केवढ्याला विकायचं आहे? बघू गिराईक जसं येईन तसं घेऊन टाकू त्याला आपण. त्याची काही किंमत नसते. आणि 5-6 हजार पर्यंत घेऊन टाकू त्याला. 5-6 हजाराला हो. फक्त. बरं. ह्याची हे का? हा, हे म्हणजे अब्लक मध्ये आहे कलर. मध्ये दाखवण्यासाठी आणलं. विकायसाठी नाही, फक्त दाखवायसाठी आणलेला आहे. किती कुठून आलो किंमत काका? नांदेडून. घोडे बघायला आलो का घ्यायला आलो? घ्यायला बी बघायला बघावं घ्यावं. यात्रा तर उद्या चालू होणार आहे. तुम्ही आज आलो? रोज येतात. माळेगाव आहे. पण काय नाव आहे? हिमांशू कावळे का नांदेडचे? घोडे घेताव का बघायला आला? विकतो आणि जे रेस राहते ना हा, रेवा हा. स्पर्धा ते आम्ही स्वतः करवतो माळेगाव मध्ये. माळेगाव मध्ये. हा. तुमचं नाव काय म्हणलो? कावळे. हिमांशू कावळे. बर बर. आपल्याकडे किती आहेत घोडे? माझ्याकडे 2 आहेत आता. लाईनचे आहेत? नाही, रेसचे. बर बर. कोणत्या कलर मध्ये आहेत? माझ्याकडे एक लाल पंचकल्याण घोडा आहे आणि एक लाल कुंमेद घोडा आहे. लाल कुमेद. बर बर. हो. त्याच्या बालभोरी बद्दल काही सांगताल का आम्हाला? जे आता बालभौरी जी राहते त्यातले जे डोळे असतात ना हा, हा. ते थोडी वर राहायला पाहिजे. त्याला आता म्हणतात बालभौरी. घोडा घेताना नेमका कसा निवडायचा? घोडा घेताना कसं घ्यायचं ज्याला काहीच माहित नसेल? बालभौरी, हाईट, हा हा. त्याची कानाची सुंदरता. म्हणजे कुठं कुठं असावं भौरीन, कुठं कुठं नसावं. आता ह्या घोड्याजवळ सांगा बरं कुठं असावं. याची पण भौरी चांगली आहे. हा हा. बाग भौरी घोडा आहे. हा हा. भौरी जे असावं ते डोळ्याच्या खाली नसावं. खाली नसावं. हा, डोळ्याच्या खाली. खाली म्हणतात अश्वढाल. अश्वढाल. हा. ते थोडस त्याचं काय? बाळभौरीचा हा हा. देवमान कुठं? देवमण, कंटमण, हा हा. संगतोड, गंगापाठ हे सगळं बघावं लागतंय. हा हा. म्हणजे घोडा घ्यायचा असेल तर कुणाला अनुभवीला घेऊन यायचं? हा, घोडा घेऊन तुम्हाला अनुभवीला घेऊन यायचं. हा हा. आपण काही माहिती नसेल तर खरेदी करायचं नाही घोड्याची. माहिती घ्यावं लागते पहिलं. किती चार्ज करते समजा कोणाला माहित असेल तर घोड्या घ्यायला? किती चार्ज चार्जेस वगैरे करते? तर कसं नाही, आता आम्ही तर काही घेत नाही. आपण हा हा. सगळं सांगून चांगला टाकतो. घेऊन देता तुम्ही. हा. पण तुम्हाला कोण जर घ्यायचं म्हणून फोन केला तर घेऊन देताल का? आता हो, घेऊन देतो. तुमचा नंबर सांगा. घ्या ना. नंबर द्यायचे का? हा. घ्या. 9623 हा. 772295. मित्रांनो, हिमांशू कावळे भैयाचा नंबर आहे. आणि तुम्हाला घोडा जर चांगला घ्यायचा असेल तर हे निवड करून देतील घोड्याची. एकदम नंबर 1 चे घोडे घेऊन देतील. बिलकुल बिलकुल. फक्त या जबाबदारी आमची. आम्ही घेऊन देतो हा. सगळं. 1 नंबरची आहे. 1 नंबर. 1 नंबर. किमतीत व्यवस्थित करून देतात. सगळं. इतका माणूस आला की खाली हात जातच नाही. घोड्याचा शौक कसा आहे भाई आता? 10,000 पासून 10 लाख शौक असा आहे, हा. सुटणारा शौक नाही. तुम्ही कधीपासून हा घोड्यामध्ये? एक 15-20 वर्ष झाले असतील घोड्याच्या लाईन मध्ये आम्ही. म्हणजे घेतले तेव्हापासून नको वाटत नाही? आजोबा होते तेव्हापासून. आजोबा. आजोबा होते तेव्हापासून नाही. कसं असते ऐका. ते आमच्याकडे आता पंचकल्याण वगैरे घोडा आम्ही पाळतो. हम्म. ते खूप शुभ राहते म्हणतात. हा हा. जैसे चारों पैर पखाले, हा. माथे पे पट्टा, हा. जो उस घोड़े में हम निकाले वो रहेगा उल्लू का पट्टा. म्हणजे पंचकल्याण घोड्याला काहीच बट्टा नाही. हा. काय हा. हा. घेताना पंचकल्याण सगळ्यात श्रेष्ठ घोडा. हा. बर. पंचकल्याण घोडा कसा असतो, समजा जर आपण त्याला आणला, त्याची आपण सेवा केली, हा. तर समजा जर कोणती जर आपल्याला बिमारी वगैरे दुखापत आपल्याला होणार हा. असली असेल, ते स्वतः घेऊन टाकते घोडा स्वतः स्वतःवर. घेते. म्हणजे देवी पावर आहे त्याच्यात. हा. देवी शक्ती आहे. दिव्य शक्ती असते तुझ्या. हा. घोडा कसं असो देवाचा दूतच आहे. देवाचा दूत आहे. समुद्र मंथनातून आलेला. व्यक्तीचं मानण्याचं हे आहे. अजून काय सांगू शकाल घोड्याबद्दल तुम्ही? अजून म्हणजे घोड्याचं शौक लय चांगला आहे बघा. सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि ही नाद लागला फालतूक नाद कुणाला लागतच नाही. कोणते दुसरं आता जे कोणते आजकालचे शौक चांगले आहेत जमाना घोड्यासोबत? घोड्याला सोडून काही चांगलं नाही. हा. घोंट पण पाळू शकता, हा हा. डॉग्स पाळू शकता. बिझनेस साठी घोडा भारी आहे का? नाही, बिझनेस साठी तर आम्ही काय म्हणत शौक नाही. शौक नाही फक्त ठेवायचं. शौक आहे. घोड्या Business नाही. दारू प्यायच्या नावाची बुलेट चालवायच्या नावाची घोडी ठेवायची. हा घोडी नंबर 1. बुलेट चालवायची. आपल्याला फक्त चालता शौक आहे तुम्हाला? फक्त चालतं. शौक आहे प्रेम हा, आहे. हा. बस
कुठं कुठं गेला रेसिंगला आतापर्यंत? शेळगाव, परभणी, हा. लातूर, परळी, इथं आपले घोडे येतात का औरंगाबाद. हो, माळेगाव मध्ये? हो, औरंगाबाद 2 दिवसामध्ये येतील माझे पण घोडे. बर औरंगाबाद, इंदापूर, अकलूज. आता माळेगावच्या नंतर दुसऱ्या राज्यात हो, आहेत कुठं ना, राहते परळी यात्रा? आहे. नाही यात्रा आता आपल्या आहे. घोड्याच्या बाजारात. इंदापूर इंदापूरची कधी असते? आता हे झाल्यावर. डेट तर फिक्स नाही त्याची. हा. डेट आल्याच्या नंतर मी मला कळवतो. बर धन्यवाद भैया, भारी वाटलं बोलून. हो.